नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण अध्यापनशास्त्रीय विश्लेषणाच्या पायऱ्या अभ्यासणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अध्यापनशास्त्रीय विश्लेषणाचा अर्थ बघितला होता. त्यानंतर अध्यापनशास्त्रीय विश्लेषणाची पहिली पायरी हेतूची जाणीव, दुसरी पायरी विद्यार्थ्यांच्या कल्पनांची जाण आणि आज या व्हिडिओमध्ये आपण तिसऱ्या पायरीचा विचार करणार आहोत. मग अध्यापनशास्त्रीय विश्लेषणामध्ये किंवा आशययुक्त अध्यापन पद्धतीच्या अध्यापनामध्ये तिसरी पायरी कोणती आहे तर विद्यार्थ्यांना सहभागाची संधी. मग आता विद्यार्थ्यांचा सहभाग घेणं प्रत्येक पाठासाठी आवश्यक गोष्ट आहे. आपल्याला काय करायचं आहे की आपल्या पाठामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजे एकतर्फी आपली शिक्षणाची प्रक्रिया होत नाही. जर आपण म्हटलं की नाही वेळ कमी आहे किंवा मग विद्यार्थी उत्तरच देत नाही आणि जर आपणच एकट्याने शिकवायचा प्रयत्न केला तर त्याला आपण अध्यापन म्हणणार नाही आहोत. किंवा शिक्षण प्रक्रिया ही अशी नाहीच आहे. आपण मागेही बघितलं होतं की ही द्विध्रुवीय प्रक्रिया आहे. इथे शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांच्या आंतरक्रियांना महत्त्व आहे. मग जर हे महत्त्व आहे तर आपल्याला काय करायचं आहे की आपल्या अध्यापनामध्ये विद्यार्थ्यांना सहभाग द्यायचा आहे. मग हा सहभाग कसा द्यायचा बघा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, विद्यार्थ्यांमध्ये स्पष्टीकरण क्षमता, अर्थ समजण्याची क्षमता असावी लागते. म्हणून त्यांना प्रश्न, कृती, चर्चा इत्यादीद्वारे प्रत्यक्ष सहभागाची संधी अध्यापनामध्ये कशी देता येईल याचा विचार या पायरीमध्ये होतो. मग इथे काय म्हटलं आहे की कोणकोणत्या गोष्टी आपल्याला सहभागाच्या दृष्टिकोनातून लक्षात घ्यायचं आहे, तर त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. जर आपण अध्यापन करत असताना प्रश्न विचारत असू तर त्या प्रश्नांचं उत्तर विद्यार्थ्याला द्यायचं असतं आणि म्हणून अशा रीतीने शाब्दिक सहभाग जो आहे हा विद्यार्थ्यांचा आपल्याला घेता येतो. त्यानंतर काही कृती जर करून दाखवायची असेल, उदाहरणार्थ आपण पृथ्वीचा अंतरंग हा पाठ लक्षात घेत आहोत. मग या पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जर तुम्ही पृथ्वीच्या अंतरंगाची आकृती आणलेली असेल तर ती आकृती आपण त्याला जवळून जर पाहायला दिली की यामध्ये भूकवच कोणतं आहे, प्रावरण कोणतं आहे, गाभा कोणतं आहे, अंतर्गाभा कोणता आहे, बाह्य गाभा कोणता आहे, हे जर आपण विद्यार्थ्याला जवळ येऊन दाखवत असू तर तो त्याचा कृतीयुक्त सहभाग असेल. तर हा सहभाग घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर प्रश्न विचारून आणि कृती करून तर आपण घेणार आहोतच, पण त्याचप्रमाणे जर काही पाठांमध्ये चर्चा जर घडून येत असेल तर ही चर्चासुद्धा विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी उत्तम प्रकारची संधी असेल. जे मोठे वर्ग असतील या मोठ्या वर्गांचे विद्यार्थी, मोठे वर्ग म्हणजे कोणते तर साधारण 8वी ते 10वीचे विद्यार्थी, तर हे यांच्याजवळ ज्ञानाचा साठा बऱ्यापैकी झालेला असतो. त्याच्यानंतर संभाषण कौशल्य त्यांचं विकसित झालेलं असतं आणि म्हणून या वयोगटांसाठी जर आपण चर्चेची संधी वारंवार उपलब्ध करून दिली तर त्यांनासुद्धा पाठामध्ये गोडी लागते आणि आपणही तो पाठ चांगल्या प्रकारे मांडू शकतो हे आपल्याला इथे लक्षात येतं. म्हणून जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे आपल्याला काय करायचं आहे, विद्यार्थ्यांना सहभागाची संधी उपलब्ध करून द्यावायची आहे. मग आता इथे प्रश्न म्हटलं आहे तर मग हे प्रश्न कशावरचे असतील तर निश्चितच विद्यार्थ्यांचं जे काही पूर्वज्ञान आहे त्या पूर्वज्ञानाच्या संदर्भामध्ये आपल्याला प्रश्न विचारावायचे आहेत. मग उदाहरणार्थ पूर्वज्ञान असेल किंवा निरीक्षणावर आधारित प्रश्न असतील, अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारायचे. पण जर आपण त्यांना नवीन ज्ञानावरती जर प्रश्न विचारले तर ते प्रश्न आपले प्रतिसाद देण्यायोग्य नसतात आणि म्हणून मग विद्यार्थी त्याचं उत्तर देत नाहीत, कारण त्यांना तो नवीन भाग माहीतच नसतो. उदाहरणार्थ इथे आपण काय लक्षात घ्यायचं आहे की जर पृथ्वीचं अंतरंगामध्ये आपण प्रावरण शिकवत आहोत, मग ह्या प्रावरणामध्ये कोणकोणते गुणधर्म आहेत किंवा मग या प्रावरणामध्ये कुठल्या प्रकारचे खनिज द्रव्य आढळतात तर हे विद्यार्थ्यांना माहीतच नाही आहे आणि जर तुम्ही असा प्रश्न टाकला तर विद्यार्थ्यांना त्याचं उत्तर देता येणार नाही. मग अशावेळी त्यांना काय वाटेल की नाही हा पाठ खूपच क्लिष्ट आहे, खूपच कठीण आहे. तर असं न करता आपण त्यांना काय विचारायचं की आता समजा प्रावरणामध्ये मॅग्नीज आढळतं, मग ह्या मॅग्नीजला कुठली संज्ञा आहे. आता विज्ञानामध्ये त्यांच्या या संज्ञा झालेल्या असतील, हे गृहीत धरून आपण त्यांना विचारू शकतो की याला काय म्हणतात, जसं Mg आहे किंवा मग सिलिका आहे, वाळू ज्याला आपण म्हणतो की इथे
वाळू पण आढळते किंवा सिलिका आढळते. मग सिलिकाला आपण कुठले हे वापरतो, संज्ञा वापरतो, तर हे विद्यार्थ्यांना माहीत आहे. आणि म्हणून मग विद्यार्थ्याला वाटेल की नाही, अरे वा, आम्ही याचं उत्तर देऊ शकतो. म्हणजे हा जो आनंद आहे हा त्यांना आपल्याला घेऊ द्यायचा आहे. पण आपण जर त्यांना विचारलं की प्रावरणाच्या दृष्टिकोनातनं की यामध्ये कोणकोणते खनिज द्रव्य आढळतात, तर हे त्यांना माहीत नाही आहे. आणि म्हणून मग तुमचा हा प्रश्न खाली जाऊ शकतो. मग प्रश्न कसे विचारायचे, तर निश्चितच जे निरीक्षणावर आधारित आहे ते. आता निरीक्षणावर आधारित कोणते, आपण आकृती घेऊन आलेलो असतो पृथ्वीच्या अंतरंगाची. आणि मग त्या पृथ्वीच्या अंतरंगाच्या आकृतीवर आपण मांडलेलं असतं की भूकवचाची जाडी साधारण इथून तर इतकी आहे. त्यानंतर प्रावरणाची जी काही जाडी आहे तर ती भूकवचाच्या खाली साधारण इतकी आहे, किंवा गाभ्याची जी जाडी आहे ती किती आहे, हे सगळं आपण त्याच्यावर मांडलेलं असतं. आणि मग त्यांना निरीक्षण करायला लावायचं आहे की आकृतीचं नीट निरीक्षण करा. आणि मग नंतर तुम्ही असे प्रश्न विचारू शकतात की प्रावरणाची जाडी किती आहे, किंवा मग अंतर्गाभा जो आहे तर या अंतर्गाभ्याची जाडी किती आहे, हे तुम्ही निरीक्षणावर आधारित विचारू शकतात. पण ज्या मुलांना हे माहीतच नाही आहे तर ते त्यांना असले प्रश्न विचारता योग्य नाही. कारण काय की त्यांच्या सहभागाला इथे चालनाच राहणार नाही, त्यांना उत्तरच येणार नाही. तर उलट ते कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहेत किंवा हा जो घटक आहे हा खूपच कठीण आहे असं म्हणून ते कदाचित दुर्लक्ष करतील. म्हणून मग आपल्याला विद्यार्थ्यांचं कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा लक्ष आहे ते आपल्या पाठाकडे जर ओढून घ्यायचं असेल तर त्यांना अशा स्वरूपाचे जे सोपे प्रश्न आहेत तर ते आपल्याला विचारावायचे आहेत. तर एकंदरीत विद्यार्थ्यांना सहभागाची संधी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून अध्यापन शास्त्रीय विश्लेषणामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की मी पाठामध्ये कुठे कुठे विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणार आहेत, कोणते प्रश्न विचारणार आहेत, त्याच्यानंतर चर्चा करायची असेल तर कोणत्या विषयावर आपल्याला चर्चा आयोजित करायची आहे. तर ह्या गोष्टी पाठाच्या पूर्वी म्हणजे अध्यापनाच्या पूर्वी आपल्याला विचारात घ्यावयाच्या आहेत. तर अशा रीतीने हे जे काही विद्यार्थ्यांच्या सहभागाची संधी आहे ती आपल्याला याप्रमाणे मांडायची आहे. आता याच्यानंतरची जी काही पुढची पायरी आहे, चौथ्या क्रमांकाची जी पायरी आहे तर त्या चौथ्या क्रमांकाच्या पायरीमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांची जी काही विचार प्रक्रिया आहे तर त्या विचार प्रक्रियेला चालना द्यायची आहे. एक मिनटं. हां, चौथी पायरी अमूर्त कल्पनांचा विकास आपल्याला करायचा आहे. चौथ्या पायरीचं काय नाव आहे, अमूर्त कल्पनांचा विकास. मग आता इथे अमूर्त कल्पना याचा अर्थ नीट लक्षात घ्या. अमूर्त म्हणजे ज्या संकल्पना डोळ्यांनी प्रत्यक्ष आपण पाहू शकत नाहीत, ज्या मूर्त स्वरूपात नाही आहेत, तर अशा कल्पनांचा विकास इथे आपल्याला करवून घ्यायचा आहे. आता उदाहरणार्थ हवा. हवा कशी आहे, अदृश्य आहे. आणि म्हणून मग ह्या हवेला आकार नाही आहे किंवा मग ही हवा नेमकी कशी आहे हे माहीत नाही आहे. मग अशा ज्या काही कल्पना असतील तर त्यांचा विकास आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे, त्यासाठी कोणती उदाहरणं द्यायची, कोणत्या आकृत्या आपल्याला काढता येतील, तर ह्या सर्वांचा विचार या पायरीमध्ये करावायचा असतो. बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे की आपल्या अध्यापनात येणाऱ्या अमूर्त कल्पना विद्यार्थ्यांना समजतील असे पुरावे, उदाहरणे, शैक्षणिक साधने इत्यादीचा वापर करून विद्यार्थी कल्पना व अध्यापनात येणाऱ्या अमूर्त कल्पना यांचा सहसंबंध कसा साध्य करता येईल याचा विचार या पायरीमध्ये करावयाचा असतो. नीट लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे की पाठामध्ये अनेक अमूर्त कल्पना असू शकतात. जसं आपण पृथ्वीचं अंतरंग म्हणतोय, आता पृथ्वीचं अंतरंग ही सुद्धा काय आहे, अमूर्त कल्पना आहे. कारण ती आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहू शकत नाही. आता गाभा जर म्हटलं तर आपल्याला तो दिसणारच नाही आहे. कितीही आपण खोल त्याचं खनन करायचं म्हटलं तरी ते अशक्य गोष्ट आहे. काही ठिकाणी बोर वगैरे केल्या जातात बोरिंगच्या, तर मग तिथे आपण बघतो की तिथून खालून पाणी येतं, पण मग ते पाणी कशा स्वरूपात येतं आहे, पाणी आपल्याला दिसतं परंतु नेमकं खाली काय आहे, तो खड्डा किती खोल आहे याचं आपल्याला दिसत नाही. पुष्कळसे सिनेमा वगैरे आहेत परंतु यामध्ये प्रत्यक्ष असं काहीच नाही आहे. आणि म्हणून पृथ्वीचं अंतरंग जे आहे ही सुद्धा एक अमूर्त कल्पना आहे. मग आता ही जी अमूर्त कल्पना आहे ही अमूर्त कल्पना आपल्याला मूर्त स्वरूपात कशी आणता येईल. एक तर आपल्याला काही उदाहरणं असतील तर ते उदाहरणं मांडायची आहेत,
काही शैक्षणिक साधनं असतील ते शैक्षणिक साधनं आपल्याला दाखवायचं आहे. जसं आपण पृथ्वीच्या अंतरंगाची आकृती आणून दाखवू शकतो किंवा मग पृथ्वीच्या अंतरंगाचं जर तुम्हाला प्रतिकृती मिळत असेल तर ती प्रतिकृती तुम्ही आणून दाखवू शकतात. बऱ्याचदा कलिंगडाचं उदाहरण या पृथ्वीच्या अंतरंगासाठी दिलं जातं. कलिंगड आपण कापल्यानंतर त्याचे आपल्याला 3 भाग दिसतात. बाहेरची जी काही पार्ट असते ती साधारण हिरव्या कलरची असते, आत त्याच्या लागून थोडासा पांढरा कलर असतो आणि मध्ये जो असतो तो लाल असतो. तर पृथ्वीचं अंतरंग हे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी तर ते शिक्षकालाही माहीत नसतं ॲक्च्युअल कसं आहे, परंतु त्या अभ्यासाच्या आधारावर शिक्षकाला जेवढी माहिती आहे त्या माहितीच्या आधारावर विद्यार्थ्यांना ती संकल्पना कशी मूर्त स्वरूपात करता येईल याचा विचार या ठिकाणी करावयाचा असतो. तर मग आपल्या पाठामध्ये जिथे जिथे अशा स्वरूपाच्या काही संकल्पना असतील तर त्या आपण लक्षात घ्यावयाच्या आहे आणि त्या मूर्त किंवा प्रकट करण्याच्या दृष्टिकोनातून विविध प्रकारची उदाहरणं आणि शैक्षणिक साधनांचा वापर या ठिकाणी आपल्याला करावयाचा आहे. तर ही चौथी आणि खूप महत्त्वाची पायरी आहे, तर ती ह्या दृष्टिकोनातून आपल्याला लक्षात घ्यायची आहे. मग आता यानंतरची पुढची जी काही पायरी आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेला चालना. 5व्या क्रमांकाच्या पायरीचं इथे नाव आपल्याला दिसत नाही आहे, परंतु ही जी पायरी आहे ही कोणती आहे? विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेला चालना. मग आता विद्यार्थ्यांची जी काही विचार प्रक्रिया आहे तर हिचाही विकास आपल्याला करायचा आहे. आपला विषय भूगोल आहे आणि भूगोल हा जो विषय आहे तर या विषयामध्ये काय म्हटलेलं आहे की हा शास्त्र विषय आहे आणि शास्त्र विषयामधून विद्यार्थ्यांच्या ज्या काही कल्पना आहेत तर त्यांचा विकास आपल्याला करावायचा असतो आणि म्हणून या सर्व कल्पनांचा विकास करत असताना आपल्याला विविध प्रकारचे प्रश्न विचारावे लागतील. बघा इथे काय म्हटलं आहे, विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीनुसार ते शिकवलेल्या विषयाचा अर्थ लावतात. विद्यार्थी काय करतात की त्यांची प्रत्येकाची आकलन शक्ती कशी असते ही वेगवेगळी असते. काही विद्यार्थ्यांना आकलन हे तंतोतंत होतं, आपण जे शिकवतोय ते त्यांना तंतोतंत कळतं, परंतु काही विद्यार्थी जे असतात तर ते त्यांच्या कुवतीनुसार ते कमी अधिक प्रमाणामध्ये लक्षात घेत असतात. तर इथे काय म्हटलं आहे की विद्यार्थी त्यांच्या आकलन शक्तीनुसार शिकवलेल्या विषयाचा अर्थ लावतात. त्यांना त्या आशयाचे योग्य आकलन व्हावे म्हणून शिक्षकांनी त्यांच्या विचार प्रक्रिया यांना चालना देणं आवश्यक आहे. हा या पायरीचा उद्देश आहे. मग आता विचार प्रक्रिया ही काय? ही अंतर्गत गोष्ट आहे. मनाची एक विशिष्ट अंतर्गत स्थिती आहे. आपण विचार करतो हे कुणालाही दिसत नाही, परंतु ते ज्यावेळी आपण बोलतो, कृती करतो, त्यातून आपल्याला लक्षात येतं की आपण कशा प्रकारे विचार करतो आहे. परंतु या विचारशक्तीचा किंवा या विचारक्षमतेचा आपल्याला विकास करावायचा आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांना काही कठीण प्रश्नसुद्धा विचारावायचे आहे. मागे एक पायरी आपण बघितली की विद्यार्थ्यांना सहभागाची संधी. मग इथे आपण म्हटलं होतं की विद्यार्थ्यांना सोपे प्रश्न विचारायचे. मात्र या पायरीमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना विचार करायला भाग पाडतील अशा स्वरूपाचे प्रश्न विचारावायचे आहेत. मग आता कोणते कोणते प्रश्न आपल्याला विचारता येऊ शकतात? मग आता पृथ्वीचा जो गाभा आहे, हा गाभा कसा की हा गाभा अतिशय तप्त आहे, तो द्रव स्वरूपात आहे. त्याचं टेम्परेचर किंवा त्याचं तापमान हे आपल्या म्हणजे आकलन शक्तीच्या पलीकडे आहे. पण मात्र त्यातही ते त्यांना आपण विचार करायला प्राधान्य द्यायचे की याचं तापमान, गाभ्याचं तापमान हे किती असू शकेल याचा तुम्ही अंदाज केला आहे का? तुम्हाला काय वाटतं की हे किती जास्त असू शकेल? अशा स्वरूपाचे प्रश्न आपण विचारू शकतो. किंवा मग भूकवच आहे, जे सामान्य विद्यार्थी आहे त्यांच्या दृष्टिकोनातूनही आपण जर प्रश्न टाकायचा झाला तर आपण असं विचारू शकतो की या भूकवचावरती कोणकोणत्या गोष्टी आपल्याला आढळतात. आता कोणकोणत्या गोष्टी, यामध्ये अनेक गोष्टी आहेत. मग विद्यार्थी हळूहळू एक एक सांगतील. मग कोणी खडक सांगेल, कोणी आणखी वेगवेगळ्या प्रकारचे दऱ्या सांगतील, किंवा आणखी नदी सांगेल, जेही सांगतील ते. तर अशा अनेक गोष्टी या भूकवचावरती आहेत. म्हणजेच काय की त्यांच्या विचारांना इथे चालना द्यायची आहे. तर ह्या सगळ्या म्हणजे जे मोठे प्रश्न आहेत किंवा जे कठीण स्वरूपाचे प्रश्न आहेत
त्या प्रश्नांचा या ठिकाणी आपल्याला विचार करावायचा आहे. तर एकंदरीत ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या 2-3 पायऱ्या इथे लक्षात घेणार आहोत. पुढे आणखी 2 पायऱ्या आहेत, त्याचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लक्षात घेणार आहोत.